निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतैक्यावधूत हे स्मृतुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे गुरुवार, तर त्यामुळे छानपैकी आज स्वामींना पंचामृताने अभिषेक करणार आहे. तर इथे मस्त माझ्याकडे स्वामीची ही मूर्ती आहे. ही मूर्ती मी केंद्रामधून आणलेली आहे स्वामींच्या. तर या मूर्तीला छानपैकी आधी पाण्याने अभिषेक केला आणि पाण्याने अभिषेक झाल्यानंतर छानपैकी मस्त पंचामृताने स्वामींना अभिषेक केला. आणि खरंच ह्या गोष्टी केल्यानंतरनं इतकं प्रसन्न वाटतं ना मनाला, आणि या ईश्वरासोबत आपण अधिक चांगल्या रीतीने जोडला जातो. आणि खरंच आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ना आपल्याला एक अतिशय बळ देणारी शक्ती आपल्या पाठीशी हवी असते. आणि अशीच शक्ती आपल्या पाठीशी स्वामींची असते. कारण आपल्या स्वामींचं वाक्यच आहेच की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच कुठल्याही संकटामध्ये आपण सापडलो ना, तर ही शक्ती अशी आहे ना की ही शक्ती आपल्याला तेवढं बळ देते, त्या संकटामधून निघण्याचं आपल्याला बळ देते. तर छानपैकी इथे मस्त मी स्वामींची ही जी मूर्ती आहे याला आता स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आणि नंतर स्वामींना चंदन लावलं. चंदन लावल्यानंतर स्वामींना या ठिकाणी मी मस्त फुलं अर्पण केली. आणि माझ्याकडे हा एक स्वामींचा सुंदर असा फोटो आहे. या फोटोला मी छानपैकी मस्त पुसून घेतलं आणि पुसल्यानंतर ना स्वामींच्या या फोटोचा मी सुंदर असा शृंगार केला. आणि खरंच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे त्रिकालबाधित शाश्वत सत्य असे हे वचन आहे. की आयुष्यात कुठलीही जर आपल्याला एकदम वाईट परिस्थिती आपल्यावरती आली ना, तर फक्त आपण हा एवढा जर मंत्र ऐकला ना, तर खरंच आपण या भवसागरात तरुण बाहेर निघू. आणि काय आहे ना की मनुष्य जन्मापासून मरणापर्यंत सतत भयाच्या छायेखाली जगत असतो. आणि हे जे आहे सत्य, हे कुणीही नाकारू शकत नाही. कारण आपण आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी आपल्याला भय असतंच. आणि हे जर कोणी नाकारायचं ठरवलं तर तो स्वतःची आत्मवंचना करत आहे असं मानावं लागेल. कारण कोणते ना कोणते तरी भय सतत त्याचा पिच्छा पुरवत असते. कधी चिंता असते आणि चिंतेतूनच ना भयाची निर्मिती होते. आणि ही जी चिंता आहे ना, ही मनुष्याला सतत भेडसावत असते. तसं पाहिलं तर शिशुवयात, म्हणजे जेव्हा आपण लहान असतो किंवा अगदी लहान वयात, मनुष्याला भीतीची अथवा भयाची भावना अजिबात नसते. घरातले निरांजन पेटी किंवा अगरबत्ती, मेणबत्ती अशाकडे बाल्यावस्थेत, म्हणजे जेव्हा छोटं बाळ असतं तर सहजच मेणबत्ती असू द्या किंवा दिवा असू द्या, तर ते पकडण्यासाठी आपल्या घरातला बालक हे एकदम निर्भीडपणे ते पकडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारची भीती नसते की आपण ह्या दिव्याला हात लावला तर आपल्याला चटका लागेल की काय. तरी त्या प्रकारचे
त्या बालकाला अग्नीचं त्याला आकर्षण वाटतं, त्याला भीती वाटत नाही त्याची, तर त्याला हात लावल्यास आपल्याला इजा होईल याचीसुद्धा त्याला गावीही नसते. आणि हीच जी जाणीव असते ना, ते घरातले मोठे लोक त्याला करून देत असतात, की त्याला हात लावायचा नाही. हात लावला की बाऊ होतो हाताला, किंवा हात जळेल, हात भाजेल असं आपण त्याला सांगत असतो. मग तिथं बुवा असतो, किंवा पटकन खा नाहीतर तुला राक्षस पळवून नेईल असं आपण त्या मुलाला भीती दाखवत असतो. किंवा जर जास्तच मुलांनी दंगामस्तीसुद्धा केली तर आपण त्यांना सांगतो की तुला पोलीस पकडतील. तर असं जेव्हा आपण वारंवार बजावत त्यांना असतो, तिथेच भीतीचा पहिला स्पर्श त्याला होतो आणि वाढत्या वयाबरोबर तो वाढतच जातो. इतका की तो सतत त्याची दडपणाखाली वावरत असतो आणि त्याचं जे बालपण आहे, बालपणात दाखवलेली भीतीनं हे निहेतुक असते आणि त्यापाठी भल्या भल्याचीच भावना असते. आणि तेव्हा लहानपणापासनं भयाचा जो शिरकाव आहे तो मनात झालेला असतो. आणि मग जसं जसं वय वाढतं त्या मुलाचं, त्या बाळाचं, तसं तसं भीतीही वाढतच जाते. तर अशी कुठल्याही प्रकारची जर भीती आपल्या मनात सुद्धा निर्माण झाली, तर ती भीती घालवण्यासाठी आपल्याला त्या भीतीतून बाहेर काढण्यासाठी फक्त स्वामी म्हणजेच ब्रह्मांड नायक आपल्याला त्यातून मार्ग दाखवू शकतात. तर इथे सुंदर असा स्वामींचा मी मस्तपैकी शृंगार केलेला आहे आणि छान इथे स्वामींना अष्टगंधक आणि त्याच्यावरती मस्त तांदूळ असा अक्षता लावलेली आहे स्वामींना मी. आणि मला हे करायला फार आवडतं, कारण याच्यातून ना मला आनंदसुद्धा मिळतो आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मला या गोष्टी करण्यासाठी माझ्या मनामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर रोजची आपली देवपूजा, आपले कामं, यातून आपण आपल्यासाठी सुद्धा वेळ काढायला पाहिजे, कारण आपलंही मन जर चांगलं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या वाटतील. आणि अध्यात्म हे असं आहे ना की याला कुठल्या वयाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. आपल्याकडे वेळ नसेल तर आपण मनातल्या मनात नामस्मरणसुद्धा करू शकतो. आणि सगळ्यात रामबाण तर असं म्हणतात की नामस्मरण आहे, कारण सरळ हृदयापासून आपलं देवासोबत जोडलेलं ते कनेक्शन असतं. आणि आपल्या श्रीमुखातून जर ईश्वराचं नामस्मरण आपण सदैव करत राहिलो ना, तर आपल्या डोक्यामध्ये बघा कधी कधी ना एकदम असे निगेटिव्ह विचार येतात, एकदम नकारात्मक विचार येतात. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो ना, तर ते विचार थोडेफार का होईना ते शांत होतात. आणि शांत झाल्यानंतर तेवढाच वेळ आपल्या डोक्यामधून ते विचार बाहेर पडलेले असतात. तर अध्यात्माकडे वळण्यासाठी कुठल्याच प्रकारचं विशिष्ट वय असं लागत नाही. आपण काही मुलांना तर लहानपणापासूनच आवड असते, कारण जर आईनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना तर ह्याच गोष्टी आपसुकच मुलांकडे ह्या गोष्टी जातात. आणि इथे माझ्याकडे गजानन महाराजांची मूर्ती आहे, कारण आमच्या विदर्भाची पंढरी आहे ही सुद्धा. आणि गजानन महाराजांचा सुद्धा गुरुवार आहे आज. तर छानपैकी महाराजांना इथे आधी पाण्याने आणि नंतर मस्त पंचामृताने अभिषेक केला. आणि या कधी खरंच इतका विचार येतो ना की ही सगळ्या गोष्टी चालवणारी कुठली तरी अलौकिक शक्ती आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या बिनचूक कशा होतात निसर्गाच्या, ह्या कुणालाही माहिती नाही. किंवा आपण म्हणतो विज्ञान फार पुढे गेलेलं आहे, पण जिथे विज्ञान संपतं ना तिथे अध्यात्म चालू होतं. आणि अशा किती गोष्टी आहे जगात की त्या गोष्टीचा शोध आजपर्यंत शास्त्रज्ञही लावू शकले नाहीत. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही सगळी गोष्ट चालवणारी कुठली ना कुठली शक्ती ही निश्चितच असेल ना. तर इथे माझ्याकडे सुंदर अशी दुर्गा मातेची ही मूर्ती आहे.
आणि आदिमाया आदिशक्ती आहे ही. या जगाला चालवण्यासाठी जी शक्ती आहे ती हीच प्रदान करते. आणि शिवही या शक्तीशिवाय शव आहेत. कारण जेव्हा भगवान शंकरासोबत ही शक्ती जेव्हा मिळते तेव्हाच भगवान शंकर पूर्णपणे पूर्ण होतात, नाहीतर ते शवासमान आहेत. आणि एवढं सृष्टी चालवणारी ही अलौकिक अशी शक्ती आहे. कधी कधी ना फार असे विचार येतात मनात की खरंच आपण या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माणच करायला नको की देव आहे की नाही, कारण त्याच्याशिवाय हे सगळं आणि आपणही देवाचं जेवढं केलं ना तेवढं कमी आहे. कारण हा पूर्ण भवसागर आहे आणि या भवसागरात जर आपण उतरलो ना तर आपले किती जन्म जातील या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण याच्यामध्ये तरणं सोपं नाही आहे. जर याच्यामध्ये आपल्याला तरायचं असेल तर त्यासाठी एकच आहे की नामस्मरण. आणि जेवढेही संत मंडळी होऊन गेलेले आहेत ना, या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर हा नरदेह मिळाला असेल तर तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनातून काहीतरी वेळ हा अध्यात्मासाठी द्यायला पाहिजे, ईश्वरासाठी द्यायला पाहिजे आपण. आणि आपण नेहमी देवाचं ऋणी असायला पाहिजे की देवाने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलं, इतकं छान शरीर दिलं. कारण प्रत्येकाला काही ना काही व्याधीही असतेच. कुणाला अपंगत्व असतं किंवा कुणाला शरीराची काही व्याधी असते. आणि आपण देवाचे खरंच आभार मानायला पाहिजे की देवा, ईश्वरा, तू मला आजचा हा दिवस दाखवला. आपण खरंच ऋणी राहायला पाहिजे. कारण असं म्हणतात की आपण जे बोलतो किंवा जे विचार करतो ना, हा निसर्ग आहे, हे जे ब्रह्मांड आहे हे ऐकत असतं आणि त्याचनुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं फळ मिळत असतं. आपण जर देवाचं ऋणी राहिलो किंवा देवाचं जर आपण नामस्मरण करत राहिलो ना तर आपण सुद्धा या भवसागरात तरून जाऊ. तर असा माझा छान आजचा गुरुवार गेला आणि मस्त शांततेमध्ये मी आजची ही पूजा केली गुरुवारची. तर असा छान माझा आजचा हा दिवस गेला गुरुवारचा. आणि खरंच ह्या ज्या ईश्वराच्या सेवा आहेत ना, ह्या देवाच्या ज्या सेवा आहेत ना, ह्या करायला मला प्रचंड आवडतं आणि त्याच्यामधूनच मला बळ मिळतं. तर असा छान आजचा हा दिवस माझा सुंदर असा गेलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक नवीन विषयासह नक्की भेटू. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.